मित्रांनो, तर हा आपला फर्स्ट ब्लॉग आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि शेअर करा. तर आम्ही आता चाललेलो आहोत देवदेव करायला. तर पहिलं देवदेव कोणतं आहे? अक्कलकोट. तर पहिलं देवदेव आपलं अक्कलकोट आहे. आता तिकडे गेलो काय काय बघू. आम्ही सगळे जाऊन आलोय, पण आता आम्ही गावाला आहेत. सगळं आता बघायचंय कसं काय काय ते. तर आता चला. तर मित्रांनो, ही आहे आपली गाडी. आता गाडीमध्ये खूप जण बसलेली आहेत बरं का. आता तुम्हाला सांगितलेलं आहे की आपण कुठे चाललोय देवदेव करायला. मामी मामा सगळेजण तर बसलेलेच आहेत. आता मी बघा गाडीत आहे. तर चला गाडीच्या आतमध्ये जाऊया. काही तुम्ही बसलेली आहे. हा मामा आहे, इकडे मामी मामाचा मुलगा आणि इकडे बघा. तर आम्ही जायला निघालोच होतो. सो गाइस, जर्नी स्टार्ट झालेली आहे. गावातून निघालेलो आहे. चाललोच होतो. मग गाडी चालवताना खूप म्हणजे असे ब्रेकर्स येत होते, त्यामुळे कॅमेरा खूप हलत होता. आणि पाणी पुरवठ्याचं साधन होतं ना, त्याच्यातलं पाणी संपलं. त्याला जार लागला. पण तो जार संपला आणि त्यामुळे मग तिथे जार भरायला थांबलो. इकडे मम्मी बाबा सगळे थांबले. खूप पुढे जाऊन आजीच्या बहिणीच्या एका ढाब्यावर आम्ही थांबलो. कारण की माझे जे आजोबा होते ना, त्यांच्या गाडी आलती तर चला आणि हा बघा तिला कसा मस्ती करतो. आणि मग अशी पण व्हिडिओ काढताना तो वाकड दाखवत होता. तर आम्ही आता पोचलो होतो आमच्या कुलदैवताला, म्हणजेच खंडोबाला, बाळ्याचा खंडोबा. तर चाललो होतो. मग हे सगळे येत होते. म्हणलं चला ह्यांचा पण एक व्हिडिओ काढूनच टाकूया. मग आता त्यांचं तर व्हिडिओ काढतच होते. मग आता चाललो होतो पुढं. आता पुढं तर खूप मज्जा आहे बघायला बरं का. तर इथे आहे श्री क्षेत्र खंडोबा, बाळाचा खंडोबा. तर हे एक दरबार होतं. दरबाराच्या इथे पाया पडलं, पायात म्हणजे पायऱ्या चढलं. परत इथं ह्याला कासवाला अख्खं भरून टाकलं होतं. तिथे पाया पडून, मग इथे पाया पडून आम्ही पुढे गेलो. पुढे गेल्यानंतर जे बघायला भेटलं ना, ते खूपच भारी होतं. आता इथे पण हळद लावलेली होती. आता बाळ्याच्या खंडोबाला पूर्ण हळदच असते, सेम जेजुरीसारखं. आणि इथं पावलं होती, पण ते कुणाची ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. आणि हे पण होतं, इथे दिवा लावतात. तर इथं नंदीबैल होता, नंदीबाईच्या पाया पडलो. बैलाच्या पाया पडलो आणि मग म्हणलं चला आता आतमधलं दर्शन करायला नेऊ. मग इथं डोक्याला भंडारा लावून घेतला. मग आम्ही चाललो होतो पुढे, म्हणजेच मंदिरात. आणि इथे बाळ्याच्या खंडोबाच म्हणजे आमच्या कुलदैवताचे गाणे चालू होते. मग आम्ही पटपट पायऱ्या चढून आतमध्ये गेलो. आणि इकडे ना अशी एक पूजा करत होते बरं का. आता ही पूजा आहे ना, म्हणजे लग्न झालेल्या जोडप्याने म्हणजे असं करतात बहुतेक. आणि इथं एवढी भारी पावलं होती ना, त्या पावलांच्या पाया पडलो. मग नंतर हे वरती होतं आणि आतमध्ये जायचं. तर इथे बघा, तुम्हाला मी एवढंच दाखवू शकते कारण की आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता. असला भारी दिसतो ना आमचा बाळाचा खंडोबा. मग नंतर ते गुरुजी गेलते म्हणून मी कॅमेरा ऑन करून घेतलं, काढून रेकॉर्ड केला. मग नंतर आम्ही बाहेर पडलो. आता हे आमचं पहिलंच दर्शन आहे बरं का. दुसरं दर्शन आमचं अक्कलकोट आहे. आता इथनं चाललो होतो. मला भंडारा तर खूपच भारी लागला होता, अख्खा पसरलेला होता. आता आम्हाला आहे ना पूर्ण गोल राऊंड मारायचा होता. म्हणजे जे मंदिर होतं ना, त्याचं पूर्ण राऊंड मारायचा होता. तर ह्याचं नाव रोनिक आहे बरं का. आम्ही ह्याला लाडाने चिकू म्हणतो. तर इथं मी वरती फेकलं पण ते खालीच पडलं. मग 2 होते माझ्याकडे, ते फेकले पण नाहीच गेलं. म्हणलं चला आता पाया पडू आणि चलू. मग चाललो.
इथे तर असले पाय पळत होते ना, डेंजर, खूप डेंजर फिलिंग येत होती. आणि हा बघा, पूर्ण होळी खेळतो ना तसं खेळतोय. आता इथे माझा मामा फेकत होता, तर ह्याचा वरतीपर्यंत पोचला बरं का, पोचला पण लास्ट वरती नाही. आणि ह्या साहेबांचा तर खूपच वरती पोचला. आता इकडे आजी वगैरे, मामी, मम्मी सगळे होते, तर चला म्हणलं. आणि कॅमेरा एवढा हल्लायला होता ना माझ्याकडून, खूपच. मला तर आता भीतीच वाटत होती, कॅमेरा हलतोय, रेकॉर्डिंग चांगली येईल का नाही. बरं म्हणलं आता ते सगळं जाऊ दे, चला. आता हे मागणं असं दिसतं, आणि हे ना जे बाळ्याचा खंडोबा आहे ना आमचा, त्याच्या मागची भिंत आहे ना, इथं पण लोक पाया पडतात. आणि इथं पण सेम मला तसं बघायला भेटलो. मग आता चला म्हणलं. पण मला एक प्रश्न पडला होता, माझा फेवरेट गॉड म्हणजेच महादेव तर इथं कुठे दिसतच नव्हते. तर इथं सोनू मामा आहे. मग इथे मला अशी सापांचं हे दिसले, ते 2 साप आणि 1 साप. आणि त्याच्या शेजारी होतं हनुमानांचं मंदिर. आता ही हनुमानांची मूर्ती थोडी वेगळीच आहे, म्हणजे दिसायला थोडी वेगळी आहे. आता पुण्याकडून गावाला गेलतो खास हे करण्यासाठी, दर्शन करण्यासाठी. आता पुढचं दर्शन आपलं अक्कलकोट होतं. इथे मम्मी पूजा करत होती. म्हणलं आता चला बाहेर निघूया. मग नंतर पण तुम्हाला एक गोष्ट दाखवायचीच राहिली, ती होती ती जे मूर्ती होत्या ना 2, ते तुम्हाला स्पष्ट दिसले नसतील. मग इथं आम्ही गेलो, इथे पण खूप पाय पळत होते. मग नंतर पुढं गेलो, पण इथं काहीतरी ह्यांना घ्यायचं होतं. म्हणलं घ्या तुम्ही. मग तिथे मी थांबले थोडा वेळ. मग नंतर इकडेच घेत होते ते, हे असं फुगवायचं असतं ना ते. मग माझा भाऊ, हा माझा सक्का भाऊ आहे, तो फुगवत होता. आणि रोनिक त्याच्या मागं लागला होता, मला पण फुगवायचंय म्हणून. मग आम्ही चाललो होतो. तर गावाकडे बिना चपलीचं चालणं म्हणजे बापरे. पण इथे भारी खूप वाटत होतं. आणि माझी अशी इच्छा होती की पाऊस पडायलाच पाहिजे, कारण की एवढे पाय पोळले होते ना. पाऊस पडला असता ना लय भारी झालं असतं. पण मला वाटलं नव्हतं की ही माझी इच्छा पूर्ण होईल. आम्ही गाडीत बसलो आणि मग निघालो होतो. गाडीत बसलो आणि चला म्हणलं, तर काचा अख्ख्या वरती करून घेतल्या होत्या, का तर पाऊस पडत होता. आणि इथे एवढा असा पाऊस चालला होता ना, खूपच डेंजर पाऊस चालू होता इथे. आणि माझी इच्छा पूर्ण झाली. आता तुम्ही इकडे तो टेम्पो बघताय ना, पुढे हा येल्लो कलरचा टेम्पो बघताय ना, पुढे गेल्यावर एका खड्ड्यात एवढं पाणी साचलं होतं ना. आम्ही आरामात जात होतो, तो येल्लो टेम्पो आमच्या पुढं गेला आणि एवढं पाणी आमच्या ह्याच्यावर आलं ना, काय सांगू तुम्हाला. पण ते म्हणजे शूटिंग करायचं राहूनच गेलं, त्यावेळेस कॅमेराच ऑन नव्हता. चला म्हणलं. आणि कॅमेरा तर एवढा हालत होता ना माझ्याकडून, खूपच. मग इथनं असं एक रील काढावी म्हणली म्हणून, पण रीलचं काही गेलंच नाही. चला आता इथं आम्ही सगळं बसलो होतो. मम्मी मागणं व्हिडिओ काढत होती. आणि इथे मी काय करत होते मला आठवतच नाही, काही अड्यागत करत होते मी. आता इथं वे टू अक्कलकोट. आता अक्कलकोटला आम्ही पोचलो होतो. तर अक्कलकोटमध्ये एवढं भारी आहे ना मित्रांनो, जे जाऊन नाही ना आले त्यांनी एकदा तरी जाऊनच आलं पाहिजे. एवढं भारी आहे ना, खूपच म्हणजे मन प्रसन्न होतं तिथं. तिथला अखंड दिवा, परत रुद्राक्षांनी बनवलेला स्वामींचा जो फोटो आहे ना, तो तर खूपच भारी. आता आम्ही पोचलो होतो. मग आता मम्मी जरा बघत होती डोकं कसं आहे. तर चला म्हणलं, आता गाडीतनं सगळे उतरले होते, स्टार्टिंग झाली ती आमची जायला. आता चाललो होतो. बरीच इकडे तिकडे दुकानं दिसत होती, पण ह्या वेळेस आहे ना आम्ही खूप भारी घेतलेलं आहे. म्हणजे ते घ्यायचंच होतं आम्हाला, तुम्हाला आता जाताना दाखवतो काय घेतलं होतं. त्याच्या आधी आपण करूया दर्शन.
मग सगळे चाललो होतो. म्हणलं आता स्वामींना वाहण्यासाठी काहीतरी घ्यावं. मग हे घेण्यासाठी आम्ही बघतच होतो, इकडे तिकडे बघत होतो सगळीकडे. तर इकडे मामांचं काय चाललं होतं काय माहिती. मग पुढं गेलो. मग म्हणलं आता आम्ही सगळ्यांचं काय ठरलं होतं, चप्पल ह्याच्यातच काढायची, म्हणून आम्ही चप्पलच घातली नाही. आणि ते एवढ्या भारी भारी मूर्ती होती. आता तुम्हाला म्हणलं तसं आम्ही ते एक हे घेतलं स्वामींना वाहण्यासाठी. मग इथं डिस्कशन चाललं होतं, म्हणजे सगळं असं दर्शनाचं वगैरे. मग आता पैसे देऊन झाले का पैसे आता इथं पाच स्त्राने कक्ष म्हणजे आपले चप्पल असतात ना त्याला पादुका बोलतात, पण तिथे वेगळं लिहिलं होतं. आता इथे लाईव्ह चाललं होतं सगळं, तर इथं लिहिलं श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. मग आतमध्ये एंटर केलं तर असा लुक भेटला आम्हाला बघायला. आता जो आपण बघताय ना तुम्ही इथे, ही माझी दुसरी टाईम आहे जायचं. आणि इकडं महिला दर्शन रांग आणि पुरुष दर्शन रांग वेगळी वेगळी होती. तर इथे स्वामींचा पण एक मस्त असा छानसा फोटो होता. मग इथनं गेलो. मग मम्मी म्हणली ह्याचा पण व्हिडिओ काढून टाक. मग आता इथे पूर्ण असं झाडाचं केलं, म्हणजे तो जो वडाचं झाड होतं ना ते. मग आता पुढं गेलो आणि इथं असं होतं आणि इथे लाईव्ह दाखवत होते, तर आमचं पण दर्शन इथं दिसलंच असेल. आणि इथं आहे ना वृक्ष आहे बरं का महादेवा सॉरी ह्याचं स्वामी समर्थांचं. तर इथे असं हे होतं. आणि खरं म्हणलं का तर तुम्हाला आहे ना दाखवताच आलं नाही की स्वामी समर्थांची मूर्ती. तर हेच होतं ते रुद्राक्षाने बनवलेलं. स्वामींचं दाखवता आलं नाही कारण की सिक्युरिटी गार्ड होते तिथे. मी काढायला फोन काढलाच होता, तोपर्यंत त्यांनी ना फोन घेतला आणि म्हणले तुम्ही व्हिडिओ काढलाय ना, तुम्ही व्हिडिओ दाखवाच मला काढलेला, म्हणून मी नाही काढला. तर हे ते झाड होतं. मग इथे आम्ही बसलो होतो स्वामींचं जे फोटो होता ना रुद्राक्षाने बनलेला तो. आणि इथं असा मस्तपैकी एक फॅन होता. आणि इथे तर खूपच मोठा फॅन होता. ह्याच्या आधी आम्ही दर्शनाला गेलतो तिथं जर खूप मोठा होता. तर इथं मामा आणि पिलू खेळत होते. आणि इकडे मी गेलते वडाच्या झाडापाशी, त्याच वृक्षाखाली आणि वटवृक्षाच्या खाली. आणि इथं तो अखंड दिवा होता, अखंड. आणि हे झाड खूपच मोठं आणि खूप छान. मग आम्ही आहे ना तुम्हाला म्हणलं होतं ना आम्ही काहीतरी घेणार आहेत म्हणून, तर ते हेच होतं झाड आणि झाडाखालचे स्वामी. मग हे झाड असं काही होतं आणि झाडाची लाइटिंग तर खूपच छान होती. मग ते झाड घ्यायचं का नाही ते बघतच होतो, तोवर मला ही टोप हाताला लागली. आणि आमच्या घरी स्वामींची एक मूर्ती आहे पितळ्याची. त्या पितळ्यासाठी मी ते बघत होते टोप. मग मम्मीला दाखवला. मम्मी म्हणली चला ते पण घेऊ. मग स्वामींची मूर्ती घेतली आणि मग त्याच्यामध्ये ठेवलं. त्या झाडाखाली स्वामींची मूर्ती ठेवून बघितली तर ते फिट बसत होती. म्हणून आम्ही ती स्वामींची मूर्ती घेतली आणि मी मामाकडे दिली. हा माझा मोठा मामा आहे, मोठा मामा. आणि छोटा मामा मी तुम्हाला दाखवते. आणि इथे स्वामींचं जे मोठी मूर्ती आहे ना त्याच्यासारखीच एक मोठी मूर्ती होती. आणि ह्याच्या साईडला तीच मूर्ती जिथे शूटिंग ही झाली देऊळ बंदाची वनची. तर इथे बघून आम्हाला खूप भारी वाटलं. सगळेजण फोटो कॅमेरे काढत होते. आणि हा जो फोटो काढत होता ना आता तो माझा सुनू मामा, सगळ्यात छोटा मामा हा. आणि माझी मम्मी सगळ्यात मोठी आहे. मधला मामा तो पुढचा ज्याच्याकडे मी स्वामींची मूर्ती दिली ती. आणि आत्ता जो तुम्हाला दाखवला ना तो सगळ्यात छोटा मामा आहे. तर आम्ही चाललो होतो आमच्या गाडीकडे.
मम्मीला इथे झाड आणि स्वामींची मूर्ती एवढी प्रचंड आवडली होती ना की हातात घेऊन चालली होती आणि आम्ही कुणी चप्पल घातली नव्हती. तर जिथे आम्ही फोटो काढत होतो ना, तुम्हाला दाखवली ती मोठी मूर्ती, तिथे का नाही आम्ही खूप सारे फोटो काढले. मग नंतर चला म्हणलं, मग गेलो. मग आता इथे आम्ही गेल्या वेळेस आलतो तेव्हा इथेही फोटो काढले होते. आता ही सेकंड टाईम होती, पण आम्हाला अजून खूप देव करायची होती म्हणून आम्ही इथे फोटो नाही काढले. पण समोर एक मंदिर दिसलं, ते मंदिरात जाऊ म्हणलं, त्या मंदिरात गेलो. तर पहिली पायरी चढली, म्हणजे दर्शन घेतलं आणि वरती घंटा होती. त्या घंटेला मला वाजवायचं होतं, ती वाजवली आणि इथे एक दिसला होता नंदी बैल. पण हा नंदी बैल नाही आहे बरं का, हा आहे माऊस. तर ह्याच्या कानात मी बोलले माझी विश आणि इथलं जे इबीत असतं ना, त्याला इबीत बोलतात, ते लावून घेतलं. आणि हे गणपतीचं मंदिर होतं आणि नंदी बैल नव्हता, तो मूषक होता, उंदीर होता. मग आता इकडे आम्ही चाललो होतो आणि इथे पण एक झाड होतं, वटपौर्णिमेचं जे असतं ना ते वटवृक्ष. मग आता इकडे चाललो होतो. मग पूर्ण असं गोल फिरून दर्शन घेतलं आम्ही आणि इकडे बाबा काहीतरी वाचत होते, तर बघितलं म्हणावं. पण इकडे ते प्रकार दिलते. तर ह्या गणपतीला आम्ही जाऊन आलोय, ह्याही गणपतीला जाऊन आलेलो आहोत, सिद्धेश्वरमला. आणि ही पालीचा त्याला नाही जाऊन आलो, त्याला आम्ही जाणार आहोत. आणि ह्या गणपतीला आम्ही नाही गेलेलो आहोत, पण ते जे आधीचे दाखवले त्याला आम्ही जाऊन आलेलो आहोत. आता इथे चला म्हणलं तर हा उलटा चालला होता. आता इथं यात्री भुवन असं काहीतरी लिहिलेलं होतं. तिथे बाहेरनंच पाया पडले आणि मग गेलो. मग चाललो होतो पण मला आहे ना पुढे काय दिसलं माहिती का, देऊळ बंद 2. आता त्याची पण शूटिंग बहुतेक इथंच झालेली असणार आहे, अक्कलकोटमध्ये. आणि हे 21 मे 2026ला म्हणजे रिलीज होणार होता. तर आत्ता तर मी बघून घेतलेला आहे, तो रिलीज झाल्यानंतर बघून घेतलेला आहे तो. आता इकडे आमची गाडी उभी होती, तर गाडीकडे आम्ही चाललो होतो. पण एवढं लक्षात ठेवा की हा पार्ट 1 आहे. पार्ट 2 मध्ये ह्याच्याहून जास्त मज्जा आहे. तर आता हा काहीतरी दाखवत होता आम्हाला. मग आता मम्मी आम्ही सगळे चाललो होतो, तर हा असा नाचत होता येड्यागत. तर आम्ही सगळे चाललो होतो, हा खूपच नाचत होता म्हणून माझ्या पप्पांनी ह्याला घेतलं काखेत, म्हणजे घेतलं त्याला कमरेवर घेतलं आणि मग चाललो होतो. इथे खडे खूप टोचत होते आणि इथलं म्हणजे जे वातावरण होतं ते खूपच भारी झालं. पाऊस थांबलेला होता. मग आता म्हणलं गाडीत बसूया चला, म्हणून मी गाडीत बसले आणि आम्हाला गाडीतही खूप मज्जा आली. मग आता इथे रात्र झालेली होती पोचून. मग इथे आम्ही सगळ्यांना भूक लागलेली होती म्हणून वडापाव आणि उसाचा रस आम्ही पिला. इथे मी बसलेली आहे. आम्हाला इथे पण खूप मजा आली. मग आता आम्ही चाललो होतो गाडीत बसायला, पण गाडीत बसायच्या आधी आम्हाला आठवलं की इथे आता आम्ही देहूला गेलतो. देहू आळंदी माहिती आहे ना, देहू आळंदी म्हणजे पुण्यातच येते ती. देहू आळंदीला आम्ही पोचलो होतो. मग तिथे जी ही नदी आहे ना, तिथे आम्ही गेलो आणि तिथे हातपाय तोंड धुतले आणि मग
पुढच्या इकडे गेलो. आता इथं आता मला सांगा, आता आम्ही कुठं आलेलो आहोत, कमेंटमध्ये सांगा नक्की. तर आम्ही चाललेलो होतो आणि इथे ना चांगलं वातावरण होतं. आम्हाला कंटाळा तर खूप आलता, पण देवाच्या दर्शनाला कंटाळा कसला नाही का, त्यामुळे मग आम्ही चाललो होतो. मग मामा इथे मला बोलत होता, लाईक करा, सबस्क्राईब करा, बोल की जरा, म्हणून म्हणलं त्यांना सांगायची गरज नाही, ते मनाने करतातच. मग आता हे असे सगळे होते दुकानं आणि मी ढमूला म्हणजे कमरेवर घेऊन चालले होते, कारण की तो बोलत होता माझे पाय दुखतायत, माझे पाय दुखतायत. मग मम्मी माझी इकडं पळायला लागली होती, कारण की मग तसंच पुढं चाललो होतो, कारण की मामाचा म्हणजे आता व्हिडिओ काढायचा होता. मामा देवघर काय बोलत होते. आता मामा म्हणत होता की हिला तर आपलं असतं ना लाकडाचं वगैरे, तसं हे देवघर आहे. म्हणजे इथलेच काका आहेत, पुजारी पण नाहीत, काका आहेत, ते देवाला खूप मानतात आणि इथे सगळे देव आहेत. एक पण असा देव नाही की तो नाही आहे इथे. मग आता इथे आम्ही एंटर केलतं. मग आता इथे पहिला इथं पण म्हणजे दिवा होता आणि इकडे गेलो ना तर इथं एवढे म्हणजे हे होते ना. आता हे मला मूर्तीवरून तर कळतच नव्हतं काय आहे, पण तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा की काय आहे नक्की. आता हा होता मामा, त्याला कॅमेऱ्यासमोर यायला आवडत नाही. आता माझा फेवरेट गॉड तर मला भेटला होता, महादेव. मग तिथं मी ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय जप तर करतच होते. आणि ते साईडलाही आम्हाला त्यांची मूर्ती बघायला भेटली. मग आता म्हणलं आता ओम नमः शिवाय म्हणून पुढं जाऊया. मग ओम नमः शिवाय म्हणलं आणि मग आम्ही गेलो पुढे. मग आता दर्शन झालं तर आम्ही आलो इकडे. आता तुम्हाला तर माहितीच असेल की कोणतं देऊळ आहे, म्हणजे तुम्ही आता ओळखलंच असेल मंदिराला बघून की हे कोणतं देवस्थान आहे. मग आता काय झालं माहितीये का, हे बंद झालं, आम्हाला खूप लेट झालता यायला. मग आम्ही इथनंच दर्शन केलं त्यांचं. आणि इथे त्यांची एक म्हणजे मूर्ती ठेवली होती. ही मूर्ती आणि बहुतेक आतली मूर्ती सेमच आहे, पण आम्ही म्हणलं इकडच्या साईडनी जाता येते का बघू, कारण इकडे 2 रस्ते आहेत ना दर्शनासाठी. तर मग इथनं आलो. मग इथं मुख्य दर्शनच आम्ही केलं डायरेक्ट. तर मामासारखा मध्ये मध्ये येत होता मुद्दामून, व्हिडिओ काढत होते तर. आणि इथे असं म्हणजे पत्राचं वगैरे लावलेलं होतं. मग आम्ही निघालो. आता हे होतं श्री विठ्ठल, इथनंच दिसत होतं नाव, पण कॅमेऱ्यामध्ये क्लिअर एवढं दिसत नव्हतं, कारण की वरती ते ग्रीन कलरचं टाकलेलं होतं. मग आता चला म्हणलं, झोप पण खूप लागलेली होती आम्हाला. मग आम्ही चाललो होतो. मामी मागच राहिल्या होत्या, तर मामींच्या मागं मी चालत होते. तर चलता चलता आम्हाला इथे पण म्हणजे ते मंदिरातच भेटलं होतं. तर आम्हाला हे भेटलं होतं. तर आता इथे आपला एंड होत आहे ब्लॉगचा. तर इथे आम्ही पाया पडत होतो सगळ्यांच्या. लाईक करा, शेअर करा आणि पार्ट 2 आलेला आहे बरं का, तो नक्की बघा तुम्ही. पार्ट 2 आलेला आहे. बाय.